पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची घेतली भेट। राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भेट। देशातल्या महत्त्वाच्या विषयांवर केली चर्चा। दौंडच्या यवतमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जमावबंदी। तोडफोडीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता। आज रात्रीपर्यंत यवतमध्ये असणार जमावबंदी। बीडच्या आष्टी तालुक्यात नवा पायंडा। केळसांगवी गावात खजुराच्या शेतीची लागवड। वर्षाकाठी 10 ते 12 लाखांचं उत्पादन। फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पुण्यामध्ये उपक्रम। वारजे टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम। उपक्रमात महिला आणि लहान मुलंही सहभागी। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये मुसळधार पाऊस। वाराणसीमध्ये सुद्धा पाऊस। गंगा नदीची पाण्याची पातळी वाढली। अक्षय कुमारनं 7 महिन्यात विकली 110 कोटींची मालमत्ता। अक्षय कुमारकडनं अचानक मालमत्ता विक्री केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आश्चर्य। बोरिवली, वरळी आणि परळमधल्या मालमत्ता विकल्या। सैन्य दलाच्या कारवाईला मोठं यश। जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। कुलगाममधल्या चकमकीमध्ये 3 दहशतवादी ठार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।